ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करत असताना चुकीच्या UPI ॲड्रेसवर बऱ्याचदा आपल्याकडनं पैसे सेंड होतात, परंतु ती रक्कम किंवा ते ट्रान्झॅक्शन रिव्हर्स कसं करायचं. बऱ्याचदा सायबर गुन्हेगारांकडनं आपल्या डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड याच्यातून फसवणूक होते. पुढे काय करायचं, कंप्लेंट कशी करायची, कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत. UPI ट्रान्झॅक्शनमधून चुकीच्या अकाउंट नंबरवर पैसे सेंड होतात, पैसे कसे परत येतील. चिंता करू नका. टेक्निकल अपडेट्स या चॅनलच्या माध्यमातून आजचा व्हिडिओ हा आज तुमच्या खूप महत्त्वाचा ठरणार आहे. त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्यासोबत झालेल्या फायनान्शियल फ्रॉडवर ऑनलाईन कंप्लेंट कशा प्रकारे रजिस्टर करायची, त्या पोर्टलवर आपलं रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचं, या सर्व गोष्टी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळतील. त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण खैरनार. आज तुमच्यासाठी एक नवीन टॉपिक परत घेऊन आलेलो आहे, ज्याचं नाव आहे ऑनलाईन सायबर तक्रार कशा प्रकारे नोंदवून घ्यावी. मित्रांनो, ऑनलाईन दुनिया जरी आपल्याला खूप काही आकर्षक वाटत असली तरी ते कोणत्या सेकंदाला किंवा कोणत्या वेळेला तुम्ही सायबर गुन्हेगारांच्या तावडीत सापडणार आणि तुमची फसवणूक होईल हे सांगता येत नाही. त्याकरिता तुम्हाला ऑनलाईन सायबर तक्रार कशा प्रकारे नोंदवावी याची माहिती देखील असणं आवश्यक आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात करूया. ऑनलाईन तक्रार कशा प्रकारे दाखल करावी. त्यासाठी आपल्याला योग्य तो पोर्टल निवडणं आवश्यक आहे. तो मी आता या ठिकाणी Google Chromeच्या माध्यमातून तुम्हाला त्या पोर्टलवर कसं जायचं आहे, त्या पोर्टलचं नाव काय, तर त्या पोर्टलचं नाव आहे cybercrime.gov.in. ह्या पोर्टलवर जाऊन आपल्याला आपली तक्रार नोंदवायची आहे. आता याच ठिकाणी बघा, होम पेजच्या या चिन्हाच्या शेजारी तुम्हाला रजिस्टर अ कंप्लेंट, मग या ठिकाणी तुम्हाला वुमेन चिल्ड्रेन रिलेटेड क्राईम झालेला असेल किंवा फायनान्स फ्रॉड झालेला असेल किंवा मग इतर काही सायबर क्राईमबद्दल जर तुम्हाला कंप्लेंट नोंदवायची असेल तर तुम्ही या ठिकाणाहून नोंदवू शकतात. आता या ठिकाणी फायनान्शियल फ्रॉड जर झालेला असेल तर त्यासाठी आपण ऑप्शन निवड करायची फायनान्शियल फ्रॉड. हे बघा, या ठिकाणी फायनान्शियल फ्रॉडमध्ये रजिस्टर अ कंप्लेंट याच्यावर आपल्याला क्लिक करायचं. फाईल अ कंप्लेंट या टॅबचा उपयोग करायचा आहे. त्यानंतर फायलिंग अ कंप्लेंट ऑन नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल ह्या पोर्टलवर आपण आता आलेलो आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला काही सूचना दिल्या आहेत, ह्या आपण ॲक्सेप्ट करायच्या आहे. या ठिकाणी आल्यानंतर जो रजिस्ट्रेशन फॉर्म या ठिकाणी दिसतोय तो तुम्हाला या ठिकाणी भरणं आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर तुमचा राज्य कोणतं आहे, त्यानंतर तुमचा ईमेल ID या ठिकाणी टाकणं आवश्यक आहे तुम्हाला. मोबाईल क्रमांक, त्यानंतर तो तुमचा मोबाईल क्रमांक तुमचा स्वतःचा आहे का हे व्हेरीफाय करण्यासाठी तुम्हाला OTP सेंड करेल, तर गेट OTP वर क्लिक करायचं आहे. OTP आलेला आहे. या ठिकाणी आपण आता तो OTP या ठिकाणी देणार आहोत आणि एंटर कॅपचा या ठिकाणी हा दर्शवलेला कॅपचा या ठिकाणी आपल्याला टाकावा लागेल आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन फॉर्म या ठिकाणी सबमिट करायचं. हे बघा, या ठिकाणी रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आता या ठिकाणी तुम्ही तुमचं प्रोफाईल या ठिकाणी अद्ययावत करू शकताय. आता या ठिकाणी तुमच्या कंप्लेंटची कॅटेगरी तुम्हाला निवडण्यासाठी ऑप्शन मिळतं आहे. आपण सुरुवातीलाच ऑप्शन निवडलेलं होतं ऑनलाईन फायनान्शियल फ्रॉड. त्यानंतर सब कॅटेगरी कंप्लेंटचा प्रकार या ठिकाणी निवडायचा आहे तुम्हाला. आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टमवरून झालेलं आहे, बिझनेस ईमेल, त्यानंतर डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, सिम स्वॅप फ्रॉड झालेला आहे, डीमॅट अकाउंट किंवा डिपॉझिटरी फ्रॉड झालेला आहे की ई-वॉलेटवरून झालेला आहे. त्यानंतर इंटरनेट बँकिंग रिलेटेड फ्रॉड असेल, UPI रिलेटेड असेल, जो काही असेल तो तुम्ही या ठिकाणी निवड करायचा आहे. त्यानंतर तुमचे यातून पैसे गेलेले आहेत किंवा नाही, हो किंवा नाही म्हणा. त्यानंतर अप्रॉक्सिमेट डेट अँड टाईम ऑफ इन्सिडंट रिसीव्ह व्ह्यूइंग ऑफ कंटेंट, हे कधी झालेलं आहे, किती वाजून किती मिनिटांनी आणि किती वेळ काय होती. इज देअर एनी डिले इन रिपोर्टिंग, तुमच्याकडनं ही कंप्लेंट फाईल करण्यासाठी काही वेळ होतो आहे का, होय किंवा नाही हा निवडायचा आहे. त्यानंतर वेअर डिड द इन्सिडेंट ऑकर, ही घटना कुठे घडलेली आहे ते ठिकाण तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. त्यानंतर प्लीज प्रोव्हाइड एनी ॲडिशनल इन्फॉर्मेशन अबाउट द इन्सिडेंट, जी काही घटना घडलेली होती त्याच्याबद्दल तुम्हाला कमीत कमी किंवा जास्तीत जास्त 1500 शब्दांपर्यंत तुम्हाला या ठिकाणी डिस्क्रिप्शन या ठिकाणी
द्यायचं आहे तुम्हाला आणि त्यानंतर हा ड्राफ्ट तुम्हाला काय करायचा आहे, सेव्ह करायचा आहे. तर ऑनलाईन कंप्लेंट रजिस्टर करत असताना तुम्हाला ह्या तिसऱ्या सिटीजन फायनान्शियल सायबर फ्रॉड रिपोर्टिंग मॅन्युअलचा या ठिकाणी तुम्हाला पुरेपूर उपयोग करता येऊ शकतो आहे. आता या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे की ही ऑनलाईन तक्रार तुम्ही रिपोर्टिंग करत असताना तुमच्याजवळ कोणकोणत्या गोष्टी उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, त्यानंतर ती वेबसाईट दिलेली आहे, त्यानंतर ज्या काही तुमच्या ज्या बँकेच्या रिलेटेड तुमची तक्रार असेल त्या बँकेचं नाव तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, तुमच्या त्या बँक अकाउंटची डिटेल्स तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे. UPI ट्रान्झॅक्शन रिलेटेड असेल तर ते जे काही ट्रान्झॅक्शन ID असेल तो सुद्धा तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे. जे ट्रान्झॅक्शन कोणत्या तारखेला झालं त्याची डिटेल तुमच्याजवळ आवश्यक आहे. त्यानंतर डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड संबंधित असेल तर त्याचंसुद्धा तुमच्याजवळ माहिती असणं आवश्यक आहे, जसं डेबिट कार्ड नंबर, क्रेडिट कार्ड नंबर. त्यानंतर ही ऑनलाईन कंप्लेंट जनरेट झाल्यानंतर तुम्हाला त्याचा ॲक्नॉलेजमेंट तुमच्या लॉग इन ID किंवा तुमच्या मेल IDवर SMS किंवा मेलद्वारे तुम्हाला पाठवण्यात येईल. त्यानंतर नियमाप्रमाणे जी काही प्रोसिजर असेल त्या प्रोसिजरप्रमाणे तुमच्या कंप्लेंटवर ॲक्शन घेतली जाईल. त्यानंतर त्यांनी एक महत्त्वाची या ठिकाणी माहिती दिलेली आहे की जेव्हाही तुमच्याकडनं ही अशी घटना घडते तर तुम्हाला त्या 24 तासाच्या आत तुम्हाला ऑनलाईन तक्रार करणं आवश्यक आहे. अपेक्षा करतो मित्रांनो आजच्या या सायबर फ्रॉड फायनान्शियल फ्रॉड तुमच्यासोबत झालेला असेल तर तुम्हाला ह्या वेबसाईट किंवा या हेल्पलाईन नंबरचा नक्कीच उपयोग होऊ शकतो आणि आजच्या ह्या व्हिडिओमधून नक्कीच ज्ञानात भर झाली असेल अशी अपेक्षा करतो. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी टेक्निकल अपडेट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.